सकाळी सकाळी जी दुःखद बातमी कळली तेव्हा एकदम मला धक्का वाटला. मला एका आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्याचा फोन आला. ज्याच्यापर्यंत आम्ही डायरेक्ट जाऊ शकत होतो आपल्याला अशा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आपण माझे तर जवळचे संबंध मंत्री असताना आमदार असताना नेहमी त्यांच्याशी माझा संपर्क आला. एवढंच नाही, पाटबंधारे मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात जे कामं झाले जवळजवळ मला त्यांच्या नंतर मला माझी हानी झाली, माझी जी आमच्या पक्षाची जी हानी झाली ती भरून निघण्यालायक नाही आहे. तर आमच्या पक्षाने नेतृत्व कोण करावा हा प्रश्न आहे. त्यानंतर अजान नेता आमच्या पक्षाचा शरद पवार साहेबांनंतर आता आपण पाहिलंच आहे आणि निवडणुकीमध्ये दोघेही पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र काम केलं ते आम्हाला असं समोर वाटत होता. कारण एकत्र येऊन अजून महाराष्ट्रामध्ये सर्व आपल्या पक्षाच्या परत हे करतील असं आम्हाला वाटत होतं. आणि हेही अचानक आज जी घटना घडली ती आमच्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची दुःखद घटना.